अंतःकरणामध्ये कोणतीही कामना नाही, किंवा ज्याच्या अंतःकरणामध्ये सगळ्या कामना आहेत, ज्याच्या अंतःकरणामध्ये अन्य कोणतीही कामना नसताना केवळ मोक्षाचीच कामना आहे नव्हे, मोक्ष प्राप्त झाल्याच्यामुळं कोणत्याही प्रकारची कामना नसल्यामुळं जो उदार चित्ताचा झाला, याच्यापैकी कोणीही कोणत्याही भूमिकेतल्या माणसाने तीव्र भक्तियोगाचं अनुष्ठान करावं, भगवंताचं यजन भक्तियोगाच्या माध्यमातून त्यानं करावं, भक्ती करावी. म्हणजे भगवंताचं स्तवन करत असताना ते सकामालाही फलद, निष्कामालाही फलद, अकामालाही फलद, सर्व कामालाही फलद, मोक्षकामालाही त्या भगवत स्तवनातून फल प्राप्त होणार. हे चिंतन ऐकलं की अन्य देवतांची स्तवनं हे सुद्धा भगवत स्तवनाकरताच आलेली आहेत, हे आपल्याला लक्षात घेता येण्यासारखं आहे. अशी अनेक स्तवनं भागवतात आपल्याला पाहायला सापडतात. अशी स्तोत्र इतरही साधुपुरुषांनी रचलेली पाहायला सापडतात. जगद्गुरू शंकराचार्यांचं पांडुरंगाष्टक बघा, असं स्तोत्र आहे. अन्य स्तोत्र आहेत. ही सगळीच्या सगळी प्रकरणं जर आपण पाहायला लागलो तर हा स्तुत्यात्मक भाग झाला. भागवतामध्ये अशा वेगळ्या वेगळ्या स्तुती आलेल्या आपल्याला पाहायला सापडतात. भगवान गर्भात आले तिथपासून देवाची स्तुती सुरू झाली. गर्भात आल्यापासून गर्भात देवानी यावं याच्याकरता देवाचं स्तवन झालं. वसुदेव देवकीच्या गर्भात देवानी यावं, जगातली परिस्थिती बदलावी याच्याकरता देवाचं स्तवन. अवताराला यावं म्हणून स्तवन, अवतारासाठी म्हणून गर्भात भगवान प्रविष्ट झाले तिथं स्तवन. जगामध्ये आल्याच्या नंतर बाल अवस्थेपासून वार्धक्यापर्यंतच्या परमात्म्याच्या वेगळ्या वेगळ्या लीला झाल्या, त्याचं स्तवन. ही सगळीच्या सगळी परमात्म्याची स्तवनं मनुष्याचं कल्याण करणारी आणि अर्थवाद मुक्त अशी असल्यामुळं स्तुत्यात्मक भागाला सुद्धा फार मोठं महत्त्व आहे. भागवत कशा कशा पद्धतीनं आपल्यासमोर चिंतन उपस्थित करतं याचा विचार करायला लागलो मी. पहिला आहे घटनात्मक भाग, दुसरा प्रकार आपण पाहिला उपदेशात्मक भाग, तिसरा प्रकार आपण पाहिला स्तुत्यात्मक भाग, चौथा प्रकार भागवतात आपल्याला एक स्थूल मानानं पाहायला सापडणारा गीतात्मक भाग आहे. भागवतात वेगळ्या वेगळ्या प्रकारची गीतं आहेत. गीतात्मक या शब्दामध्ये गीत शब्द घ्या, गीता शब्द घेऊ नका. गीता वेगळी आणि गीत वेगळं. गीता कशाला म्हणायचं? मुख्यतः भगवान श्रीकृष्णाने किंवा अन्य अवतारामध्ये जगाच्या उद्धारासाठी म्हणून एका भक्ताला निमित्त करून जे तत्त्वज्ञान प्रधान असं प्रकरण भगवंतापासून निर्माण झालं त्याला म्हणा गीता. अर्जुनाला निमित्त करून जगत कल्याणाकरता भगवंतापासून निर्माण झालेलं तत्त्वज्ञान प्रधान प्रकरण गीता, त्याला गीता म्हणा. आणि गीत कशाला म्हणायचं? एखाद्या महात्म्याच्या अंतःकरणाला झालेली काही व्यथा, अंतर्वेदना, त्याला प्राप्त झालेली अनुभूती, संसाराचा कटू अनुभव, त्याला सिद्ध झालेलं ज्ञान, त्याला निर्माण झालेलं परमात्म्याचं प्रेम, त्याला झालेला भगवंताचा विरह, या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी त्या महात्म्याला अंतरंगात जेव्हा दाबून ठेवणं शक्य होत नाही तेव्हा त्याच्या मुखातून जे एक गेयतेनं युक्त अशा पद्धतीचे शब्द बाहेर पडतात त्याला म्हणा गीत. गीत आणि गीता फरक आहे. एका अधिकारी भक्ताच्यासाठी भगवंताच्याकडून तत्त्वज्ञान पद्धतीचं असं जे तत्त्वज्ञान प्रधान पद्धतीचं जे प्रकरण निर्माण होतं ते आहे गीता. आणि अंतरातली व्यथा, ज्ञान, प्रेम हे सगळंच्या सगळं दाबून ठेवणं अशक्य झाल्यामुळं मुखातून जे असे गीतबद्ध शब्द बाहेर पडले, गेय शब्द बाहेर पडले त्याला म्हणा गीत. भागवतामध्ये अशी अनेक गीतं आहेत. गीता नाही, गीतात्मक भाग म्हणजे गीतं आहेत. वेगवेगळ्या प्रकारची गीतं आहेत. परमात्म्याचं गीत गा असा उपदेश संतांनी आपल्याला केलेला आहे. वाचा गीत गाईजे, वाचा गीत गाईजे, तुका म्हणे गीती गाता, नामे द्यावी सायुज्यता. परमात्म्याचं गीत गा, शुद्ध चित्त करा, अंतःकरण शुद्ध करून परमात्म्याचं गीत गायला लागा. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. सोप्या उपायाचं चिंतन म्हणून आपल्याला भगवंताचं गीत गायचा उपदेश शास्त्रामध्ये आणि संतांच्याकडे आपल्याला पाहायला सापडतो. ही जी गीतं आहेत या गीतामध्ये अनेक प्रकार आहेत. काय आहे? भागवतात आलेली गीतं सांगतो. एक पिंगलेचं निर्वेद गीत आहे, भिक्षुगीत आहे, गोपीगीत आहे, रुद्रगीत आहे, वेणुगीत आहे, ऐलगीत आहे, अनेक गीतं आहेत. अजूनही गीतं या भागवतात आपल्याला पाहायला सापडतील. सगळी गीतं काय काय व्यक्त करतात? अंतःकरणातली व्यथा, आत्तापर्यंत माझ्याकडून झालेली जी चूक आहे ती चूक सुधारण्यासाठी माणसांनी प्रयत्न केला पाहिजे असा भाव त्याच्यातून व्यक्त होतो.
व्यथा व्यक्त होते, संसाराचा आलेला कटू अनुभव व्यक्त होतो, संसाराचं कळालेलं स्वरूप आपण एक समजलो होतो ना, आहे दुसरंच इथं, हे संसाराचं स्वरूप त्या गीतातून व्यक्त होतं, अनुभव आला. संत महात्मे बोलून जातात, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसार दुःख बांधवडी, दुःखाचा ओतीव पुतळा. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ शून्य पाठी लागली ओढाळ, कवणामे शरण जावो दृष्टी देईल निर्मळ. सगळी व्यथा व्यक्त झालेलं अंतःकरणामधलं संसाराचं ज्ञान ते व्यक्त झालं. काही ठिकाणी प्राप्त झालेला अनुभव तो व्यक्त झाला. काही ठिकाणी साधू पुरुषांच्या अंतःकरणाला झालेली परमात्म्याची विरह वेदना, परमात्म्याचा संयोग झाल्याच्या नंतर काही काळाच्या नंतर जर विरह झाला तर त्या विरहाच्या अवस्थेत, गोपीगीत म्हणजे काय, विरहगीतच आहे ते. परमात्म्याचा विरह झाला आणि त्या विरहाच्या अवस्थेमध्ये भगवंताचा तो विरह दूर व्हावा म्हणून गोपिकाच्या अंतःकरणातून बाहेर पडलेले, वाणीतून अंतःकरण जे गोपिकांचं व्यक्त झालं त्याला म्हणायचं गोपीगीत. व्यथा व्यक्त झाली आहे, देव अंतरले, विरह झाला आहे देवाचा. संतांनाही अशा पद्धतीची विरह वेदना झाल्याचं संतांनी वर्णन केलेलं आहे. पडिले दूरदेशे मजा आठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. देवाची विरह वेदना, त्या विरहाच्या योगानं निर्माण झालेला विरह ज्वर, आणि हा विरह ज्वर शांत करण्याकरता लोकांचे बाह्योपचार जेव्हा चालू झाले तेव्हा ती विरहिणी बोलायला लागते, चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कान्हो वनमाळी वेगी भेटवा का, सुमनाची शेज शीतळ वनिके, पोळे आगी सारखी वेगी विझवा का. अरे चंदन शीतल आहे, शरीरात निर्माण झालेला ताप घालवण्याची त्याच्या ठिकाणी ताकद आहे, म्हणून तुम्ही मला चंदन लेपन करता. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी. पण विरह वेदनेनं संपन्न असलेली ती गोपी बोलते, मला याच्यानं व्यथा व्हायला लागली म्हणे. चंदन पोळायला लागला, सुमनाची शेज शीतळ वनिकी, पण पोळे आगी सारखी. कशामुळं? हा ताप बाह्य ताप नाही, आंतरिक ताप आहे. तिथली विरह वेदना, विरहाच्या योगानं निर्माण झालेला तिथला अग्नी, तो शांत झाल्याच्या शिवाय बाहेरच्या शरीराला शीतोपचार देण्याचा काही लाभ होणार नाही. हे जे व्यक्त झालं ना, पडिले दूरदेशी असं ती जी बोलली, चंदनाची चोळी माझ्या सर्वांग पोळी, हे जे गोपिकेचं बोलणं ज्ञानोबाऱ्यासारख्या संतांनी व्यक्त केलं, काय आहे हे सगळं? हे गीत आहे. अंतःकरणाला झालेली विरह वेदना व्यक्त करण्याकरता आलेले शब्द, आलेला अनुभव व्यक्त करण्याकरता बाहेर पडलेले मुखातून आलेले शब्द, संसाराचा अनुभव आल्याच्या नंतर तो व्यक्त करण्याकरता बाहेर पडलेले शब्द, अंतर व्यथा असो, आंतरिक आनंद असो, जे काही अंतरात आहे ते अंतरात दाबून ठेवणं शक्य न झाल्यामुळं ते बाहेर पडण्याच्या निमित्तानं जे शब्द व्यक्त झाले, जे गेय आहेत, अशा त्या सगळ्या शब्दांना गीत म्हणायचं. अशी गीतही भागवतामध्ये आहेत. घटनात्मक पद्धतीनं, उपदेशात्मक पद्धतीनं, स्तुत्यात्मक पद्धतीनं आणि गीतात्मक पद्धतीनं भागवताचा उपदेश चालला. असं भागवताचं चिंतन आपल्याला करता येतं. भागवताची सुरुवात करायची असल्यामुळं काय आपलं हे अवांतर बोलणंच थोडंसं जास्त व्हायला लागलं. कथावस्तूकडे वळलं पाहिजे. भागवताच्या संबंधानं चिंतन करत असताना भागवताचं मंगलाचरण, त्याचा थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. सगळ्यांनी एकदा भजन करावं. भजन करून मग आपण भागवताला सुरुवात करू. नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे. नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे. नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे. नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे.
नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण 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 जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे बोला बोला नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे
जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय सर्वजण बोला नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मह्यन्ति यत्सूरयः तेजोवारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि श्रीमद्भागवताच्या सुरुवातीला आलेलं हे मंगलाचरण आहे. व्यासाने हे मंगलाचरण केलं. कोणत्याही आस्तिक ग्रंथकाराच्या ग्रंथाच्या आरंभाला मंगलाचरण आपल्याला पाहायला सापडतं. तुकोबाराय मंगलाचरण करतात, ज्ञानोबाराय मंगलाचरण करतात, नामदेव महाराज मंगलाचरण करतात. कोणीही ग्रंथकर्ता आस्तिक आहे म्हणजे सुरुवातीला मंगलाचरण करतोच. कशासाठी हे मंगलाचरण केलं जातं? विचार असा आहे, मंगलाचरणाच्या योगानं ज्या कार्याला आपण आरंभ केलेला आहे ते कार्य निर्विघ्नपणे समाप्तीला जातं. या उद्देशानं मंगलाचरण करण्याची पद्धती आस्तिकांची आपल्याला पाहायला सापडते. काही लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा मंगल हा जो शब्द आहे हाच शेवटापर्यंत नेणारा असा अर्थ व्यक्त करणारा आहे. मंगल शब्दामध्ये व्याकरणाच्या दृष्टीनं मग धातू आहे आणि मग धातूचा धातुपाठ जर आपण पाहायला लागलो तर मगी सरपणे असा धातुपाठ आहे. सरपणे म्हणजे सरकत जाणे, सरकणे, पुढे जाणे, अंताला जाणे या अर्थाने मग धातू आहे आणि त्या मग धातूपासून सिद्ध झालेला हा मंगल शब्द असल्यामुळं हा सुद्धा आपल्याला आरब्ध कार्य निर्विघ्नपणे ज्याच्या योगानं शेवटाला जातं त्याला मंगल म्हणा असा अर्थ सुचवणार आहे असं आपल्याला म्हणता येतं. कोणत्याही कार्याला सुरुवात करत असताना आपण जे कार्य करणार आहोत ते कार्य कोणत्याही प्रकारचं विघ्न, कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध आडवा न येता सिद्धीला जावं याच्याकरता मंगलाचरण करण्याची ही पद्धती आहे. मंगलाचरणात काही प्रकार आहेत का? प्रकाराचा विचार करत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं चिंतन आहे. काही मंगलकारक क्रिया असतात, काही मंगलकारक विचार असतात आणि काही मंगलकारक अशा पद्धतीचे नाद असतात, शब्द असतात. तिन्ही दृष्टीनं मंगलाचरण करण्याची किंवा मंगलाचरण करून घेण्याची पद्धती आपल्याला वैदिकांची पाहायला सापडते. मंगलकारक अशा काही क्रिया असतात, त्या क्रिया करण्याच्या योगानं काहीतरी मंगल तुमच्याकडं घडणार आहे, शुभ घडणार आहे असं समजलं जातं. भगवंताची पूजा, मंगलकारक क्रिया, गणपतीचं स्तवन पूजन, मंगलकारक क्रिया, एखाद्या कोणत्या तरी दिग्विजयाला वगैरे जात असताना घरातल्या सुवासिनीच्याकडून ओवाळून घेणं मंगलकारक क्रिया आहे. तैलाभ्यंग करून स्नान करणं
मंगलकारक क्रिया. दिवाळीचा सण आल्यावर तेल उठणं लावून स्नान करणं मंगलक्रिया आहे ते. या क्रियातून काहीतरी मंगल घडतं. या क्रिया मंगल सूचना देणाऱ्या आहेत. असं क्रियात्मक मंगल हे एक आपल्याला पाहायला सापडतं. याच्याशिवाय मंगलाच्या संबंधानं दुसरा विचार सांगितला. मंगल असे विचार मनुष्याच्या मनामध्ये येण्याची शक्यता असते. अंतःकरण स्थिर झालं की मग त्याच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याच्या संबंधानं विचार आला, सुविचारणा निर्माण झाली, तनुमानसा त्याच्या अंतःकरणाची अवस्था झाली, अंतःकरण सूक्ष्म झालं, एकाग्र झालं, सूक्ष्म असलेल्या परमात्म्याच्या ग्रहणाकरता अंतःकरण समर्थ झालं, अंतःकरणामध्ये मानसपूजा झाली, मनःप्रसाद झाला, सौम्यता आली, मौन आलं, आत्मविनिग्रह निर्माण झाला. या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी मंगल विचारामध्ये गणता येण्यासारख्या आहेत. मंगलाच्या काही क्रिया असतात, मंगलाचा काही विचार असतो आणि यासोबत मंगलाच्या संबंधानं काही शब्दाचा विचार करता येतो. मंगलकारक काही शब्द असतात. शब्दाचा विचार करत असताना शब्द दोन प्रकारचा मानला जातो. ध्वनिरूप शब्द आणि वर्णरूप शब्द आहे. ध्वनिरूप शब्दातूनही मंगल साधतं आणि वर्णरूप शब्दातूनही मंगल साधतं. एक नुसता नाद असतो काहीतरी, एक नुसता ध्वनी असतो, त्या ध्वनीतून मंगल साधतं. काय महाराज, आपल्याकडं नादरूप जे शब्द आहेत, ध्वन्यात्मक जे शब्द आहेत किंवा वर्णरूप जे शब्द आहेत, या दोन्ही प्रकारच्या शब्दामध्ये मंगल अमंगल दोन्ही प्रकारचा भाव व्यक्त होतो. टिटवीचा नाद जर ऐकू आला तर माणसं म्हणतात अमंगल होणार आहे. घुबडाचा जर शब्द ऐकू आला, तो जर ध्वनिरूप शब्द कानावर पडला तर माणसं म्हणतात अमंगल होणार आहे. कावळ्याचा रडवेला स्वर जर कानावर पडला, माणसं म्हणतात अमंगल होणार आहे. हे सगळं कुत्रे रडतात म्हणे, कुत्र्याचं रडणं ऐकलं, ध्वनिरूप शब्द येतो अमंगल, याच्यातून अमंगल काहीतरी घडणार आहे याची सूचना तुम्हाला मिळायला लागली असं समजलं जातं. आणि काही शब्दांनाच मंगलता असते, ते शब्दच मंगल असतात. तो शब्द कानावर पडला की काहीतरी पुढं मंगल घटना घडणार आहे असं आपल्याला समजता येतं. शंखनाद कानावर पडू द्या, मंगल आहे. मृदंगाचा नाद कानावर पडू द्या, मंगल. वीणेचा नाद कानावर पडला, मंगल. घंटानाद कानावर पडला, मंगल. घंटेची पूजा करताना मंत्र म्हणतात, पागमार्थंतु देवानां गमनार्थंतु रक्षसां कुर्वे घंटारवंतत्र देवताह्वानलक्षणम. घंटा वाजवली कशा करता? देवानी इथं यावं म्हणून. आगमार्थंतु देवानां गमनार्थंतु रक्षसां. इथं जर कोणी राक्षस असतील तर ते घंटेचा नाद ऐकून निघून जातील. अमंगलाची निवृत्ती करणारा घंटानाद आहे. इथे जर देव नसेल तर त्या देवतेनं इथं यावं याच्याकरता घंटानाद झाला. देवतेचं इथं आगमन होतं घंटानादानं. त्या स्थानातून राक्षसांचं निर्गमन होतं घंटानादानं. देवताचं आव्हान आवाहन ते सुचवणारा असा तो घंटानाद. मंगल की अमंगल बोला, मंगल आहे. ध्वनिरूप शब्दाच्या मध्ये जशी आपल्याला मंगलता पाहायला सापडते तशी वर्णरूप काही शब्द असतात, तेही मंगल असतात. कानावर तो शब्द पडला, मंगल, कल्याण होणार. दोन शब्दाचं वर्णन असं केलं आहे पहा. एक ओंकार आहे आणि दुसरा अथ शब्द आहे. ओंकारश्चाथ शब्दश्च द्वावेतौ ब्रह्मणः पुरा कंठं भित्वा विनिर्यातौ तस्मान् मांगलिकौ उभौ. दोन्ही शब्द मांगलिक. एक ओंकार आहे आणि दुसरा अथ शब्द आहे. ओंकार आणि अथ हे दोन्ही शब्द ब्रह्मदेवाच्या कंठातून पहिल्यांदा बाहेर पडले. ब्रह्मदेव जेव्हा बोलायला लागले, निर्माण झालेल्या ब्रह्मदेवाच्या मुखातून व्यक्त रूपानं वाणी जेव्हा बाहेर आली, पहिला शब्द ओम, दुसरा शब्द अथ. हे दोन शब्द ब्रह्मदेवाच्या मुखातून पहिल्यांदा बाहेर आले. कंठं भित्वा विनिर्यातौ तस्मात् मांगलिकौ उभौ. हे दोन्ही शब्द मंगल आहेत. अथ शब्दाला मंगल हा अर्थ नाही. जगद्गुरू शंकराचार्यांनी अथातो ब्रह्मजिज्ञासा इथल्या अथ शब्दाचा विचार करताना ओंकार हा ब्रह्मदेवाच्या मुखातून आणि अथ शब्द हा ब्रह्मदेवाच्या मुखातून पहिल्यांदा बाहेर पडला म्हणून तो मांगलिक आहे असं वचन उपलब्ध होतं. म्हणून अथातो ब्रह्मजिज्ञासा असं म्हणत असताना अथ शब्द मंगलाचरणाकरता आला की काय असं जर कोणी म्हणेल तर आचार्य सांगतात तो मंगलाकरता आला नाही, पण मंगल फल देऊन जातो म्हणे. आला नाही मंगलाकरता, पण फल मात्र मंगलाचं दिल्याशिवाय राहत नाही. कसा?
आचार्याने त्याला दृष्टांत देत असताना सांगितले, श्रुत्या मंगल प्रयोजनो भवती. श्रवण मात्रानं मंगलाचं फल देतो, अर्थानं नाही. अथातो ब्रह्मजिज्ञासा सूत्राचा उच्चार होत असताना अथ शब्द ऐकला, कानावर आला, त्याचं उच्चारण कानावर पडलं की मंगलाचं फल मिळालं. अर्थ मात्र दुसरा आहे. मंगल हा अर्थ नाही. श्रुत्या मंगल प्रयोजन हा भवती. काही शब्द अर्थ त्याचा मंगल नसतो, कानावर पडलं की ते मंगल करून जातं. भगवंताचं नाम अर्थ मंगल असा आहे त्याचा नाही. प्रत्येक नामाचा अर्थ मंगल असा होत नाही. पण असं जरी असलं तरी प्रत्येक देवाच्या नावातून कल्याण होतं ना, पुढं मंगल होतं ना. मंगल प्रयोजन असा तो शब्द असतो. ओंकार मंगल प्रयोजन. अथ शब्द त्याच्या श्रवणमात्रानं मंगलाची सिद्धी. बघा, एखादा राजा येणार आहे, तो येण्याच्या पूर्वी मंगल वाद्य वाजवली जातात. वाद्य वाजवण्याचा उद्देश काय? राजा यायला लागला याची सूचना मिळावी. राजा येतोय या सूचनेकरता वाद्य वाजवलं, पण ते मंगल असल्यामुळं मंगल फल दिल्याशिवाय राहील का? श्रवण मात्रानं मंगलही करतं, पण उद्देश त्याचा जसा वेगळा आहे तसा अथा तो ब्रह्मजिज्ञासा इथला अथ शब्द श्रवण मात्रानं मंगल करतो. अर्थ मात्र साधन चतुष्टय संपन्नता, वेगळा अर्थ आहे. साधन चतुष्टय संपन्नता हा अर्थ सांगायकरता तो आला, पण श्रवण मात्रानं मंगल करून गेला. कशाकरता मी बोललो? वर्णरूप आणि ध्वनिरूप दोन्ही प्रकारच्या शब्दातून मंगल होतं, एवढंच आपल्याला त्याच्यातून घ्यायचं आहे. मंगलाच्या काही क्रिया, मंगलाच्या संबंधानं काही विचार आणि मंगलाच्या संबंधानं थोडासा शब्दोच्चार, याचा जर आपण विचार करायला लागलो. वेदमंत्राचं उच्चारण केलं, श्रवण मात्रानं मंगल. श्रुतम हरती पापानी, ऐकल्याबरोबर कानावर पडल्याबरोबर अर्थ न कळू द्या. त्या शब्दाचंच सामर्थ्य असं आहे की तुमच्या अंतःकरणात प्रवेश करून ते तुमच्या ठिकाणी असलेलं पाप नष्ट करतील. ज्ञानोबराची ओवी कळाली नाही, पण वाचावी ज्ञानेश्वरी. तुकाराम महाराजांचा शब्द कळाला नाही, अर्थ कळाला नाही, अरे कळतच नाही, कळतच नाही. कृष्णैक गम्यो वागर्थ. साधुपुरुषाच्या शब्दाबद्दल असं म्हणलं आहे, या शब्दांचा अर्थ फक्त देवाला कळतो, देवापासून इतर कोणाला कळत नाही. अर्थ कळाला नाही म्हणून वाचायचं नाही का? वाचलं पाहिजे. का वाचायचं? श्रुत्या मंगल प्रयोजनो भवती. अर्थ जरी न कळाला तरी कानावर तो शब्द पडण्यानं आपलं कल्याण होणार आहे, असं त्या शब्दांचं सामर्थ्य. वेदाच्या मंत्राचं ते सामर्थ्य, नामाचं ते सामर्थ्य, ओंकाराचं ते सामर्थ्य, अथ शब्दाचं ते सामर्थ्य, घंटानादाचं, शंखनादाचं, मृदंगनादाचं, वीणानादाचं, श्रवण मात्रानं मंगल करण्याचं सामर्थ्य. हे मंगलकारक शब्द आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करत असताना मंगलकारक क्रिया, विचार आणि शब्दोच्चारण असतं. तसं पाहिलं तर मंगल एक परमात्माचं आहे. परमात्म्याला सोडून दुसरं काही मंगल आहे असं आपल्याला विचारही करता येणार नाही. भगवंताच्याबद्दल तो मंगल, मंगल निधान, जी जी परममंगल धामा, सकळ देवदेवोत्तमा परममंगल धाम, असं त्या देवाचं वर्णन आहे. अतिकल्याण रूपत्वात, नित्यकल्याण संश्रयात, स्मर्तॄणाम वरदत्वाच ब्रह्मतन्मंगलम विदुः. त्या ब्रह्माला मंगल म्हणण्याची कारणं सांगितलेली आहेत. अशुभा आणि निराचष्टे तनोतिशुभ संततीम स्मृतिमात्रेण यत्मुसाम ब्रह्मतन्मंगलम विदुः. अशुभाचा नाश करणारं, स्मरण मात्रानं ज्याच्या अशुभाचा नाश होतो, शुभाचं सातत्य, शुभाचा सतत प्रवाह आपल्यावर चालू होतो, असं ज्याच्या स्मरणाचं सामर्थ्य तो परमात्मा मंगल. अतिकल्याण रूप आहे, नित्य कल्याणाला आश्रय आहे आणि स्मरण करणाऱ्याला श्रेष्ठ फल देणारं आहे, म्हणून ते परब्रह्म मंगल. भगवंताला मंगल म्हणलं. परमात्मा मंगल आहे. मंगलम भगवान विष्णू, मंगलं गरुडध्वज, मंगलं पुंडरीकाक्ष, मंगलायतनो हरिः. मंगलाचं आयतन आहे. ज्ञानोबराने वर्णन केलं ना, सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नामादे. सकळ मंगळाचा तो निधी. देव तेवढा मंगल. देवाला सोडून इतर पदार्थाच्या बाबतीमध्ये जर आपण चिंतन करायला लागलो तर ते काही मंगल आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. मग इतर पदार्थ तुम्हाला मंगल दिसले तरी ते मंगल नाहीत, तो मंगलाचा आभास आहे.
मृत्यूलोकाचं वर्णन करताना ज्ञानोबाची भाषा आहे की नाही, जेथ मंगळाची या अंकुरी सवेची अमंगळाची पडे पारी किंवा पोरी. अमंगळाची कीड त्याला लगे लागतेच लागते. मंगळाचा अंकुर निर्माण व्हायचाच अवकाश. मृत्यूलोकातल्या त्या मंगळाला अमंगळाची कीड लागलीच समजा, मंगल म्हणायचं त्याला. याला मंगल म्हणता येत नाही. ग्रहा माझी इंगळ तया ते म्हणती मंगळ. इंगळासारखा विस्तवासारखा वाईट करणारा ग्रह त्याला मंगल म्हणावं, ही मृत्यूलोकातली उफराटी भाषा आहे. ते मंगल नाही, विषय मंगल नाहीत. मंगल हे नव्हे कन्यापुत्रादिक. मंगल समजायचं कारण नाही, हे मंगल नाही. मंगल केवळ परमात्मा, आणि मंगल परमात्मा असल्यामुळं परमात्म्याचं स्मरण जिथं केलं जातं त्यालाच मंगलाचरण म्हणा. अन्य काही मंगलाचरणामध्ये आपल्याला गणता येणार नाही. करायचं कशाकरता? मंगल करण्याचा हेतू आपण सांगितला. जे कार्य आपण करणार आहोत त्याच्यात विघ्न येऊ नये, विघ्न नाश होऊन प्रतिबंधाचा बाध होऊन अविघ्नतेनं आपलं कार्य सिद्धीला जावं, याच्याकरता मंगल करावं. शास्त्रानं कुठं सांगितलं आहे मंगल करायला असं जर कोणी म्हणलं तर वेदाने मंगलाचरण निश्चित सांगितलेलं असावं असं अनुमान करता येतं असं विद्वान म्हणतात. कशावरून? जी जी गोष्ट अलौकिक आणि अविगीत शिष्टाचाराचा विषय असते त्या त्या गोष्टीला वेदबोधित कर्तव्यता आहे असं आपल्याला सिद्ध करता येतं. काय आहे? शिष्टाचार असावा, तो अनिंद्य असावा आणि तो अलौकिक असावा, तेव्हा तो वेदानं सांगितला म्हणता येतं. शिष्टाचार आहे पण निंद्य आहे, वेदानं तो सांगितला म्हणता येत नाही. शिष्टाचार आहे पण लौकिक आहे, वेदाने तो सांगितलं आपल्याला म्हणता येत नाही. उदाहरण सांगतो. एखादा महात्मा आहे, शिष्ट आहे, त्या महात्म्याचा आचार म्हणजे शिष्टाचार आहे, पण तो महात्मा देहनिर्वाह करता भोजन करतो, वेदानं सांगितलं म्हणता लौकिक शिष्टाचार झाला. तो शिष्टाचार आहे गोष्ट कबूल आहे पण लौकिक आहे, वेदानं सांगितलं म्हणता येत नाही. एखादा महात्मा आहे, त्याचं आचरण शिष्टाचरण म्हणता येतं पण बिडी ओढतो, विगीत आहे, निंद्य आहे. निंद्य शिष्टाचार असला वेदाने तो सांगितला म्हणू नका. लौकिक शिष्टाचार असला वेदानं सांगितला म्हणू नका. जो शिष्टाचार आहे आणि अलौकिक व अनिंद्य आहे असा शिष्टाचार मात्र वेदानं सांगितला असं आपल्याला म्हणता येतं. मंगलाचरणाच्या बाबतीमध्ये या दोन्ही तिन्ही गोष्टी जमतात. मंगलाचरण करणं शिष्टाचार आहे, मंगलाचरण करणं भोजनासारखं लौकिक शिष्टाचार नाही, अलौकिक शिष्टाचार आहे. मंगलाचरण करणं बिडी ओढण्यासारखं निंद्य शिष्टाचारात गणता येण्यासारखं नाही, ते अनिंद्य शिष्टाचारात येणार आहे. अलौकिक आणि अनिंद्य शिष्टाचाराचा विषय असल्यामुळं मंगलाचरण करावं हे वेदानं सांगितलं असं आपल्याला म्हणता येतं. किंवा व्याकरण महाभाष्यामध्ये पतंजलीचं स्वतःचं असं म्हणणं आहे, मंगलादीनी मंगलांतानी मंगलमध्यानी शास्त्राणी प्रथंते. ज्या शास्त्राच्या प्रारंभी मंगल, ज्या शास्त्राच्या मध्यात मंगल आणि ज्या शास्त्राच्या अंतभागात मंगल आहे, आदिमध्यांती जिथं मंगल साधलेलं आहे ते शास्त्र निर्विघ्नपणे सिद्ध होऊन जगात प्रसिद्ध होतं. प्रथंते, जगामध्ये त्याचा परिपाठ चालतो, प्रसिद्ध होतं ते शास्त्र. पतंजलीच्या वचनाला प्रामाण्य. अनुमानानं अलौकिक आणि अविगीत शिष्टाचाराचा विषय असल्यामुळं मंगलाचरणाला वेदबोधित कर्तव्यता आहे, म्हणून मंगलाचरण करण्याचा शिष्टांचा आस्तिकांचा संप्रदाय आहे. काही लोक म्हणतात की बाबा आम्ही अशी तुम्हाला उदाहरणं दाखवतो. काय? काही लोकांनी सविस्तर मंगलाचरण केलं पण ग्रंथ निर्विघ्नपणे समाप्तीला गेला नाही. काही लोकांनी मंगलाचरण केलं नाही पण त्यांचा ग्रंथ मात्र पूर्ण झाला. मग अन्वय आणि व्यतिरेक दोन्हीला जर व्यभिचार दिसत असेल तर मंगलाचरणानं कार्य निर्विघ्नपणे सिद्धीला जातं असा नियम तुम्ही कसा सिद्ध करू शकता? मंगलाचरणानं कार्यसिद्धीला जातं, नियम करायचा आहे ना. प्रत्येक वेळेला मंगलाचरण केलं की कार्यसिद्धीला गेलंच पाहिजे, आणि ज्यानं मंगल केलं नाही त्याचं कार्य अपूर्ण राहिलंच पाहिजे, तर मंगलाचरणानं कार्य निर्विघ्न सिद्धीला जाईल हा नियम करता येईल. पण तुम्ही नियम तरी करायला लागला, पण अन्वय आणि व्यतिरेक दोन्हीच्या बाबतीमध्ये आपल्याला थोडीशी भिन्नता, व्यभिचार हा जर दिसत असेल, उदाहरणानं सांगितलं त्या लोकांनी. कादंबरी नावाचा बाणभट्टाचा ग्रंथ आहे,
विस्तारानं मंगलाचरण बाणभट्टांनी केलं. ग्रंथ बाणभट्टाला पुरा करता आला नाही, पोरांनी पुढं पूर्ण केला, त्यांच्या हातून पूर्ण होऊ शकला नाही. सविस्तर मंगलाचरण करून ग्रंथ पूर्ण झाला नाही. नास्तिकांचा किरणावली ग्रंथ आहे, मंगल नाही पण ग्रंथ पूर्ण झाला. मंगल नसताना जर किरणावली ग्रंथ पूर्ण होतो, मंगल असून कादंबरी जर पूर्ण होत नाही, त्याला मंगलाचरणाच्या योगानं निर्विघ्नपणे कार्यसमाप्ती होते. निश्चित नियम कसा सांगता, काही लोकांचं असं म्हणणं आहे. त्याला उत्तर देत असताना आपल्याकडे शास्त्रकारांनी सांगितलं की मंगलाचरणाने कार्यसमाप्ती होते, हा नियम सिद्ध आहे. मग कादंबरी का पूर्ण झाली नाही, किरणावली मंगलाचरण नसताना कशी पूर्ण झाली, याचं काही उत्तर आहे का? उत्तर दिले शास्त्रकारांनी त्याच्याकरता. कादंबरी ग्रंथात मंगलाचरण केलं गेलं, पण केलेलं मंगलाचरण कार्यात येणाऱ्या विघ्नाच्या मानाने कमी पडलं, म्हणून मंगल करूनही ग्रंथ पूर्ण झाला नाही. आणि किरणावली ग्रंथाच्या आरंभाला मंगलाचरण जरी नसलं तरी मंगलाचरणाच्या योगानं निर्माण होणारं जे अदृष्ट ग्रंथ निर्विघ्नपणे समाप्तीला जाण्याच्या बाबतीत येणाऱ्या प्रतिबंधाला निवृत्त करतं, असं अदृष्ट त्याने पूर्वीच एखाद्या क्रियेतून संपादन करून ठेवलेलं त्यांच्या ठिकाणी संचितात जमा होतं, म्हणून त्यांचं कार्य पूर्ण झालं. मंगलाचरण आत्ता केलं नाही, पण मंगलजन्य अशा पुण्याच्या प्रकाराचा अदृष्ट विशेष पूर्वीच संपादन करून ठेवलेला, कारणाच्या शिवाय कार्य नाही, नियम आहे. ज्या अर्थी ग्रंथ समाप्ती होते त्या अर्थी मंगलजन्य अशा पद्धतीचं जे अदृष्ट आहे ते पूर्वी संपादन करून ठेवलं असलं पाहिजे. किरणावलीत हे माना. आणि कादंबरीमध्ये मंगलाचरण करूनही ग्रंथ पूर्ण होत नाही, येणारी विघ्न जास्त आहेत, प्रतिबंध करण्याचं सामर्थ्य मंगलजन्य त्या अदृष्टाच्या मात्रेमध्ये नाही, त्याच्यामुळे तो ग्रंथ पूर्ण होऊ शकला नाही, असं चिंतन करा. अपवादाची ही उदाहरणं, अशा पद्धतीनं त्या अपवादाच्या उदाहरणांचा विचार केला की मग मंगलाचरणाच्या योगानं निश्चयानं कार्यसिद्धी होते, असं आपल्याला चिंतन करता येतं. आणि असं असल्यामुळं मंगलाचरण करण्याचा शिष्टांचा संप्रदाय आहे. हे मंगलाचरण करायचं 2-3 पद्धतीनं मंगलाचरण केलं जातं. आशीर नमस्क्रिया वस्तुनिर्देशो वापि तन्मुखम, 3 प्रकाराने मंगलाचरण करण्याचा प्रघात आहे. आशीर्वादात्मक, नमस्कारात्मक आणि वस्तुनिर्देशात्मक 3 प्रकारचं मंगलाचरण आहे. आपली किंवा आपल्या शिष्याची इष्ट वस्तू परमात्म्याचं स्तवन करून देवाजवळून प्रार्थनेनं मागून घेणं, हे जिथं चाललं आहे ते आशीर्वादात्मक मंगलाचरण. इष्ट वस्तू मागितली, आशीर्वाद दिला तरी किंवा मागितला तरी, देवाने मला आशीर्वाद द्यावा, गुरुनी आम्हाला आशीर्वाद द्यावा, देवाने गुरुनी आमचं कल्याण करावं, पायादपाया जगदीश्वर हा नहा, आमचं सर्वांचं अपायापासून जगदीश्वरानं रक्षण करावं, आशीर्वाद मागितला. पायादपाया जगदीश्वर हा वहा, जगदीश्वरानं तुमचं सगळ्याचं अपायापासून रक्षण करावं, आशीर्वाद दिलाय. आशीर्वाद देणं, आशीर्वाद मागणं, असं ज्या मंगलाचरणामध्ये चालतं त्या मंगलाचरणाला म्हणतात आशीर्वादात्मक मंगलाचरण. अशी आशीर्वादात्मक मंगलाचरणं शास्त्रात अनेक पाहायला सापडतील, संताकडेही पाहायला सापडतील. ज्ञानोबारायाने 65च्या सुरुवातीला स्वस्ती शब्दाचा उच्चार करून जे केलेलं मंगल, स्वस्ती कल्याणवाचक शब्द आहे, स्वस्त्यस्तो, तुमचं कल्याण असो, कल्याणवाचक तो शब्दाचा उच्चार ज्ञानोबारायाच्या मुखातून झाला, ते आशीर्वादात्मक मंगलाचरण आहे असं म्हणा. मंगलाचरणाचं असं आहे, सुरुवातीला आणि शेवटी दोन्ही वेळेला मंगलाचरण केलं जातं. आशीर्वादात्मक मंगलाचरणाचा विचार करत असताना ज्ञानेश्वर महाराजांचं हे जसं आशीर्वादात्मक मंगलाचरण आहे, तसं वैकुंठाला जाताना तुकाराम महाराजांनी एक आपल्याला आशीर्वाद दिला आहे. कर्मधर्मे तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद, अंतमंगलाचरण येते, अंत्यभागातलं. वैकुंठाला जाताना तुकाराम महाराजांनी तो आशीर्वाद देऊन मंगलाचरण साधलं म्हणा ना त्यांच्या जीवनाचं. आशीर्वादात्मक मंगलाचरण. दुसरा मंगलाचरणाचा प्रकार आहे नमस्कारात्मक मंगल. आपल्या गुरुला नमस्कार करणं, आपल्या इष्टदेवाला, कुलदेवाला नमस्कार करणं. श्री गणेशाय नमः, नमस्कारात्मक मंगलाचरण. ज्ञानोबारायांनी केलेलं मंगलाचरण अनेक ठिकाणी नमस्कारात्मकच पाहायला सापडतं. नमो विशरबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा
पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसार तमसूर्या. नमो नमो नमो. प्रत्येक ओवीच्या सुरुवातीला ज्ञानोबारायांनी वापरलेला तो नमनाचा वाचक असलेला नम हा शब्द, तो जर आपण पाहायला लागलो तर त्याच्यातून ज्ञानोबाराय नमनात्मक मंगलाचरण अनेक ठिकाणी करतात. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या. नमस्कारात्मक मंगलाचरणाचा विचार अशा पद्धतीनं आपण सुरुवातीला भागवताचे जे रोज मंगलाचरण म्हणायला लागलोत त्याच्यामध्ये श्रीधराचार्यांनी केलेलं मंगलाचरण नमस्कारात्मक. नमः परमहंसा स्वारित चरण कमलचिन्मकरंदाय नमः. परमहंस पदवीला प्राप्त झालेल्या महात्म्यांनी ज्याच्या चरणकमलाच्या ठिकाणी असलेल्या चिन्मकरंदाचं समास्वादन केलं त्या रामचंद्राला माझा नमस्कार असो. काय आहे? नमस्कारात्मक मंगलाचरण. आशीर्वादात्मक मंगलाचरण दुसरं, नमस्कारात्मक मंगलाचरण. आणि मंगलाचरणाचा तिसरा प्रकार सांगितला वस्तुनिर्देश. परमात्मा वस्तूचा तिथं निर्देश केलेला असतो. देव असा असा आहे, परमात्मा स्वरूप हे आहे. परमात्मा स्वरूपाचा वस्तूचा काय आहे? वस्तू शब्दाचा अर्थच आहे जे वास्तविक आहे त्यालाच वस्तू म्हणा. परमात्म्याच्याशिवाय वास्तविक दुसरं काही नाहीच. म्हणून देव वस्तू आणि त्या वस्तूचा जिथं निर्देश आहे त्याला म्हणायचं वस्तू निर्देशात्मक मंगल. सगुण वस्तूचा कुठे निर्देश असेल, कुठे निर्गुण वस्तूचा निर्देश असेल. सुंदरते ध्यान उभे विटेवरी सगुण परमात्मा वस्तूचा निर्देश आहे. सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे निर्गुण परमात्मा वस्तूचा निर्देश आहे. असं सगुण आणि निर्गुण दोन्ही पद्धतीनं परमात्मा वस्तूचा निर्देश करणं हे ज्या मंगलाचरणामध्ये चाललेलं आहे त्याला म्हणा वस्तू निर्देशात्मक मंगलाचरण. भागवताचं हे जे मंगलाचरण आपण पाहायला लागलो, या मंगलाचरणाचा विचार करत असताना हे मंगलाचरण वस्तू निर्देशात्मक आहे. इथं परमात्म्याला नमस्कार नाही, इथं परमात्म्याच्यापासून आशीर्वादाची प्रार्थना केलेली नाही. परमात्मा वस्तूचा इथं निर्देश आहे. ती सत्य वस्तू आहे. म्हणायचं जर झालं तर त्या सत्य परमात्म्याचं आम्ही ध्यान करतो. असा धीमही हा जो शब्द आहे, या शब्दावरून आपल्याला हे नमनात्मक मंगलाचरण म्हणता येईल. ध्यान करणे नमनासारखी साधना आहे. नमस्कारात्मक मंगलाचरणात याला नेता येईल, पण प्राधान्यानं इथं वस्तू निर्देश आहे. सत्यम परम धीमही परम धीमही, त्या परब्रह्माचं आम्ही ध्यान करतो. गंमत आहे पा, भागवताला सुरुवातीला आणि शेवटी जे मंगल आहे त्या मंगलामध्ये शेवटी सत्यम परम धीमही हेच शब्द आलेले आहेत. आपण पहिला श्लोक पाहायला लागलो. जन्माद्यस्य यतोन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्महृदायादि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजोवारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धामना स्वेन सदा निरस्तकुहकम सत्यम परम धीमहि. सुरुवातीच्या मंगलाचरणामध्ये हे शब्द आहेत. ग्रंथाच्या शेवटी बघा, शेवटच्या मंगलाचरणामध्ये असेच शब्द आहेत. कस्मै येन विभासितो यमतुलो ज्ञानप्रदीपः पुरा तद्रूपेण च नारदाय मुनये कृष्णाय तद्रूपिणा योगींद्राय तदात्मनाथ भगवद्राताय कारुण्यतः तत्शुद्धं विमलं विशोकम अमृतं सत्यं परं धीमहि. अंतभागातही सत्यम परम धीमहि हे शब्द आहेत. ज्या भगवंतानी ब्रह्मदेवाला हा ज्ञानप्रदीप विभासित केला, दाखवला, त्या ब्रह्मदेवाच्या रूपाने त्याच भगवंतानी नारदाला हा ज्ञानदीप दिला. नारदाच्या रूपातल्या त्याच भगवंतानी व्यासाला हा ज्ञानदीप दिला. व्यासरूपातल्या त्याच भगवंतानी योगींद्र शुकाचार्याला हा ज्ञानदीप दिला. असा परंपरेनं ज्ञानदीप या महात्म्यांच्या हृदयामध्ये प्रज्वलित करण्याचं ज्यानं काम केलं, असं ते परमसत्य, त्या सत्याचं आम्ही ध्यान करतो. शेवटचा अर्थ आहे सत्यम परम धीमहि शेवटी आलं, सत्यम परम धीमहि प्रारंभीही आलं.
अत्यंत मंगलामध्ये असलेली एकरूपता उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता सुचवतं. तात्पर्य निश्चय करत असताना उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता पाहावी लागते ना. आहे एकवाक्यता. परमसत्याच्या ध्यानामध्ये उपक्रम आणि परमसत्याच्या ध्यानामध्येच या ग्रंथाचा उपसंहार आहे. परमात्म्याच्या भक्तीच्या शिवाय ध्यानाची साधना म्हणजे भक्तीचे अंग आहे. अंगाचं वर्णन अंगीचं ग्रहण करवणारं ठरतं. हा नियम जर आपण विचारात घेतला तर शेवटी आणि सुरुवातीला दोन्ही ठिकाणी ध्यानाचा उपदेश करून भागवत हे शास्त्र आपल्याला भक्ती शिकवण्याकरता आलं हे आपल्याला त्या उपक्रम उपसंहाराच्या एकवाक्यतेतून निश्चित करता येतं. अत्यंत मंगल म्हणा, उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता म्हणा, ही या सत्यमपरं धीमही शब्दातून आपल्याला प्राप्त झाली. काय आहे, या पहिल्या श्लोकाचं चिंतन करत असताना आपण उलट्या क्रमानं जाऊ. धीमही शब्दाकडून सुरू करा. उलट्या क्रमानं चिंतन केलं तर आपल्याला चांगली संगती उपलब्ध होते म्हणून बरं का. पुढून चिंतन केलं तर संगती लागणार नाही असं नाही, पण मागून जाण्यामध्ये संगती विशेष उपलब्ध होईल. धीमही आम्ही ध्यान करतो. कोणाचं? परंधीमही, परमेश्वराचं ध्यान करतो, विषयाचं नाही. ज्याचं आपण ध्यान करू त्याचा आकार अंतःकरणाला सिद्ध होतो. ज्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन. अनेक ठिकाणी विचार आहे. आपण ज्याचं ध्यान करावं त्याचं स्वरूप आपल्याला सिद्ध होणार. उदाहरण मी नेहमी याच्याकरता सांगतो. अशोकवनात सीता मातोश्री होत्या. रावणाने तिथं त्यांना ठेवलेलं. अनेक राक्षसी सीतेच्या रक्षणाकरता नियुक्त केलेल्या. त्याच्यात एक प्रधान राक्षसी होती, तिचं नाव त्रिजटा. त्रिजटेचं अंतःकरण सीतेच्याविषयी कारुण्यपूर्ण झालं होतं. सीतेविषयी तिला सहानुभूती वाटायला लागली होती. कारण काय घडलं, तिला पडलेलं स्वप्न वगैरे ते सांगायचं काही कारण नाही. तिला सीतेविषयी सहानुभूती वाटू लागली, एवढं लक्षात घ्या. म्हणून एका दिवशी सीता शोकाकुल असताना त्रिजटेनं सीतेला सांत्वना दिली. काही कारण नाही सीते, शोक करू नको. अगं, ज्या प्रभूची तू भार्य आहेस तो सामान्य सामर्थ्याचा नाही. परमात्मा इथं येतील, तुझा आंतरिक भक्तिभाव त्याला कळेल. अंतरीची घेतोगोडी हा त्याचा स्वभाव आहे. रावणाने तुला इथं आणलं, इथं येण्याचा तुझा विचार नाही. तू रावणाची झाली नाहीस, रावणावर तुझं मन गेलं नाही. हे सगळं परमात्म्याला निश्चित कळेल. परमात्मा तुझा अंगीकार करतील. काळजी करू नको, इथं येतील, लंकेचा नाश होईल, रावण मारला जाईल, परमात्मा तुझा अंगीकार करतील, शोक करू नको. त्रिजटेनं सांगितलं, सीतेचं समाधान झालं. त्रिजटा म्हणाले, सीते शांत आहेस ना? शांत आहे. मला घरचं काम आहे म्हणे, थोडं जाऊ. संध्याकाळची वेळ झालेली, काही घरी कामं होती त्रिजटेला. स्त्री असल्यामुळं, गृहिणी असल्यामुळे तिला घरची कामं होती. जाते म्हणे. जा म्हणे, शोक करायचा नाही. नाही म्हणे, शोकाचं कारण संपलं, मनाचं समाधान झालं, मी आता शोक करणार नाही. त्रिजटा निघून गेली. दुसऱ्या दिवशी आली. सीतेकडं पाहिलं तर आदल्या दिवशीपेक्षा जास्त शोकाकुल असलेली सीता दिसली. त्रिजटेनं विचारलं, काय सीता? काही नाही म्हणे. शोक करतेस? होय. तुझं मी समाधान करण्याचा काल प्रयत्न केला, जे काही तुला सांगितलं त्यानं तुझं समाधान झालं नाही? झालं. समाधान झाल्याच्या नंतर तुझा शोक नाश झाला होता ना? झाला होता. आता पुन्हा शोक करायचं काय कारण? समाधान तुझं बिघडलं का? मी जो सांगितलेला आशय होता तो त्या क्षणापुरता पटला आणि आता त्याच्यात पुन्हा विकल्प निर्माण झाला, संशय निर्माण झाला, असं काही झालं आहे का? सीता म्हणाली, तसं काही नाही. प्रभू इथं येणार नाहीत वाटतं का? येतील. तुझा अंगीकार करणार नाहीत वाटतं का? करतील. शोकाचं काय कारण आहे? सीतेनं सांगितलं, आज शोकाला दुसरं निमित्त उपस्थित झालं आहे. काय? समोरच्या झाडाकडे पहा. एक झाड दाखवलं, तिथं पाहून वाईट वाटलं. काय कारण? झाड नाही म्हणे, तिथं एक मातीचं घर आहे, ते पाहून वाईट वाटलं. भिंगुरटीचं घर आहे, ते पाहून वाईट वाटलं. काय कारण? नाही, ते घर पाहून वाईट वाटलं नाही, त्या घरातली भिंगुरटी पाहून वाईट वाटलं. त्रिजटा म्हणायला लागली, केन संबंध हा? कशाचा काय संबंध? काय मेळ आहे? झाड पाहून वाईट वाटलं, घर पाहून वाईट वाटलं, भिंगुरटी पाहून वाईट वाटलं, काय कारण? संबंध काय? सीतेनं सांगितलं म्हणे, काही दिवसाच्या पूर्वी ही भिंगुरटी नव्हती, आळी होती, आळी. या घरात दुसरी भिंगुरटी राहत होती. त्या भिंगुरटीनं एक आळी आणून ठेवली. त्या आळीला येता जाता ती भिंगुरटी चावत राहिली. घरात आलं की चावायचं, जाताना चावायचं. चावण्याचा परिणाम असा झाला, त्या आळीला भिंगुरटीचं ध्यान लागलं, ध्यास लागला.
येईल चावील, येईल चावील. नामा म्हणे भय लागरेसे ध्यान होतं की नाही, तसं झालं भिंगुरटीला. भयाच्या योगानं भिंगुरटीचं ध्यान त्या आळीला सतत घडल्याचा परिणाम असा झाला, कालांतरानं ध्यानाच्या योगानं ज्याचे जया ध्यान, एवढंच नाही, मनेसहित पालटे काया, इथपर्यंत मजल गेले. काया पालटली, आळीचा देह न राहता आळी भिंगुरटी झाली. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी, ती वेगळी उरलीच नाही, आळीची भिंगुरटी झाली. ते पाहून वाईट वाटलं. त्रिजटा म्हणते अजूनही काही प्रकाश पडला नाही म्हणे मला. सीतेनं सांगितलं आळी होती, तिनं भिंगुरटीचं चिंतन केलं, त्याचा परिणाम ती भिंगुरटी झाली. हे पाहून मला वाईट वाटलं. म्हणजे आळीनं भिंगुरटीचं चिंतन करण्यानं आळीची जर भिंगुरटी झाली, तसं मी सतत इथं बसून रामाचं चिंतन करते. मी जर राम झाले तर तो एक राम, मी एक राम, राम सीतेची जोडी गेली, दाम्पत्याचा आनंद गेला. कीटोयम भ्रमरी भविष्यति निधिध्यासैर्यथाहं तथा स्याम एवं रघुनंदनोपि त्रिजटे दाम्पत्य सौख्यंगतम. आमच्या दाम्पत्य सौख्यामध्ये विघाड निर्माण होईल, त्याचं वाईट वाटायला लागले. सीतेचं हे म्हणणं ऐकलं आणि त्रिजटा हसरी. हसऱ्याबरोबर सीतेनं विचारलं हसतेस? होय म्हण. काय झालं? शोकाचं कारण नाही हे लक्षात आलं. कसं काय? अगं सीते, तू इथं बसून जसं रामाचं चिंतन करतेस तसं तिकडं राम तुझं चिंतन करतात म्हणे. परिणाम काय होईल? चिंतनानं ज्याचं चिंतन होतं त्याचं जर रूप प्राप्त होत असेल तर रामाचं चिंतन करून सीतेचा जर राम होईल, तर सीतेचं चिंतन करून रामाची सीता होईल. जोडी कायम आहे. हां, नवरा तो बायको, बायको ती नवरा, एवढंच होईल. आपल्या बाबतीत असं होत नाही, हेच बरं आहे. बरं आहे म्हणण्याच्या पेक्षा तेवढं प्रदीर्घ चिंतन आपण करत नाही, त्याचा हा परिणाम आहे. चिंतन करून बघा बायकोचं होता की नाही बायकोच्या रूपाचे. निश्चित शास्त्राचा सिद्धांत आहे, बाधित होणार नाही. अप्यसत प्राप्यते ध्यानात नित्याप्तम ब्रह्म किम पुनः. असत वस्तूही जर ध्यानानं प्राप्त होते तर नित्य प्राप्त असलेली ब्रह्मवस्तू ध्यानानं प्राप्त होईल. हे काय वेगळं सांगायला पाहिजे. ध्यानाचा परिणाम असा आहे, ज्याचं ध्यान करावं त्याचं रूप प्राप्त होतं. मग परमात्म्याचं स्वरूप प्राप्त करून घेण्याकरता परमात्म्याचं ध्यान केलं पाहिजे. म्हणून परंधीमही, आम्ही परमतत्वाचं, परमेश्वराचं, परब्रह्माचं ध्यान करतो, असा शब्दप्रयोग या ठिकाणी आला. अजून एक या धीमही शब्दामध्ये रहस्य आहे. काय? धीमही हा जो शब्द आहे बहुवचनाचा आहे. आम्ही ध्यान करतो. आम्ही म्हणजे ध्यान करणारे एकटे व्यास आहेत तसं नाही. एकटे व्यास जरी असले तरी त्या व्यासांचा अभिप्राय वक्ता आणि सगळे श्रोते, आम्ही सगळे ध्यान करतो असा आहे. आणि असा आशय व्यक्त करण्याच्या दृष्टीनं त्याने ते धीमही बहुवचन वापरलेलं आहे. सगळेजण आम्ही भगवंताचं ध्यान करतो, हा आशय आहे त्याचा. अजून एक रहस्य याच्यात, भागवताचं लक्षण सांगत असताना असं म्हणलं आहे, भागवतात गायत्री मंत्राचं भाष्य आहे. गायत्री मंत्राचं भाष्य, गायत्री भाष्यभूतोसौ ग्रंथोष्टादश संज्ञितः. 18 सहस्री या संज्ञेला प्राप्त असलेला, पात्र असलेला हा भागवत नावाचा ग्रंथ म्हणजे गायत्री भाष्यभूत आहे. गायत्रीचं भाष्य आहे. सगळ्या गायत्री मंत्राच्या शब्दातून व्यक्त होणारा अर्थ या पहिल्याच श्लोकात आहे. गायत्री मंत्रात आहे धीमही शब्द आहे की नाही. तत्सवितुर्वरेण्यं भर्गः देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. तो धीमही शब्द इथं आला आहे. धीमही शब्दाचं ग्रहण करून व्यासानी या ग्रंथाला गायत्री भाष्य रूपत आहे हे जसं सिद्ध केलं, तसं या ग्रंथाचा आधार वेद आहे हेही सिद्ध केलं. हा ग्रंथ वैदिक आहे, वैदिकत्व सुचवलं आहे. वैदिकत्व सुचवताना सुद्धा व्यासाने फार खबरदारी घेतली. गायत्री मंत्रातलाच शब्द घेतला आहे, अन्य मंत्रातला नाही. का? गायत्री मंत्र सर्व शाखांकरता आहे. ऋग्वेदात आहे, यजुर्वेदात आहे, सामवेदात आहे, अथर्ववेदात आहे, सर्वांना गायत्री मंत्र आहे. इतर कोणत्या शाखेतल्या एखाद्या मंत्राचा एक देश जर व्यासाने इथं गुंफला असता
तर त्याच शाखेच्या लोकांनी त्या ग्रंथाचं चिंतन करावं असं पुढं झालं असतं. पण हा ग्रंथ सर्वांकरता समान आहे, साधारण आहे, संप्रदाय विशेषाचा इथं हट्ट नाही, हे सुचवण्याच्याकरता म्हणून इथं गायत्री मंत्र जो सर्व शाखांच्यासाठी आहे त्याच्यातला धीमही शब्द घेतलेला आहे. ते ध्यान करतो. कोणाचं ध्यान? परंधीमही, परमेश्वराचं ध्यान करतो. तो परमेश्वर कसा? सत्यम. सत्यम शब्दातून त्याचं लक्षण सांगितलेलं आहे. सत्याचं ध्यान काय? शब्द बघा, सत्याचं ध्यान म्हणलंय. रामम धीमही म्हणलं असतं तर बिघडलं नसतं. कृष्णम धीमही, विष्णुम धीमही, शंभुम धीमही, शंभुम परम धीमही, शक्तिम परम धीमही, धीशम परम धीमही, सगळे शब्द चालण्यासारखे होते. छंदोभंग झाला नसता. व्यासांना मान्य असलेल्याच बाकीच्या सगळ्या देवता होत्या, पण राम कृष्ण असा कोणताही निर्देश न करता सत्यम धीमही हे जे व्यासाने म्हणले त्याचा हेतू काय? संप्रदाय विशेषाचा आग्रह नाही. अमुक एका संप्रदायाच्या अमुक एका इष्टदेवतेची उपासना करणाऱ्या लोकांनीच भागवताचं चिंतन करावं असं नाही. ज्या संप्रदायाच्या उपासकाचा जो इष्ट असेल त्याच्यामध्ये अनुस्यूत असलेलं जे तत्त्व त्याचं ध्यान आहे. सत्यम धीमही म्हणण्यानं रामभक्ताला काही वाईट वाटायचं कारण नाही. सत्यम धीमही म्हणलं की शक्तिभक्तालाही वाईट वाटायचं कारण नाही. जो जो ज्या ज्या देवाचा उपासक तो त्या देवाचा उपासक आपल्या इष्टदेवतेच्या ठिकाणी सत्य, चित्त, आनंद या सगळ्याचा संबंध मानतो, स्वीकारतो. माझा इष्टदेव सत्य आहे हे त्याला मान्य असतं. म्हणून कोणालाही या ग्रंथाच्या विषयी द्वेषभावना निर्माण होऊ नये यासाठी संप्रदाय विशेषाचा आग्रह न ठेवता सत्यम या शब्दाचा उच्चार केला. परमात्मा सत्य. सत्य म्हणजे काय? सत्य शब्दाचा अर्थ आपल्याकडे सांगितला जातो. सत्यम अविनाशी. जगद्गुरू शंकराचार्याने श्वेताश्वेतरोपनिषदाच्या भाष्यात एका ठिकाणी म्हणलं सत्य म्हणजे अविनाशी, ज्याचा नाश होत नाही ते तत्त्व. अविनाशी म्हणजे तरी काय? नामदेशकाल वस्तुस्वरूपेषु विनश्यत्सु यन्न विनश्यते तत् अविनाशी. नाम, देश, काल, वस्तू या सर्वांची स्वरूपं नष्ट होताना या सर्वात अनुगत असलेलं जे एक तत्त्व कधीच नाश पावत नाही त्याला म्हणायचं सत्य, त्याला म्हणायचं अविनाशी. ते अविनाशी तत्त्व म्हणजेच सत्य. वेगवेगळ्या पद्धतीनं सत्य शब्दाचं अर्थचिंतन आपल्याला करता येतं. अबाधित ज्ञानाचा जो विषय त्याला म्हणा सत्य. बाधित ज्ञानाचा विषय जर असेल तर ते असत्य, मिथ्या, खोटं, अलीक, तुच्छ या शब्दांनी सांगता येईल. पण जे अबाधित ज्ञान विषय आहे सत्य आहे. कालत्रयात ज्याचा बाध होत नाही असं जे तत्व आहे सत्य आहे. ज्याचा धर्मतः, स्वरूपतः, अवयवतः कधीही नाश होत नाही असं जे तत्व सत्य आहे. काय असतं? काही वस्तूंच्या ठिकाणच्या धर्माचा नाश होतो, कालांतरानं धर्माचा नाश होतो. सुगंधी फूल आहे, सुगंध त्याचा काही काळानं जातो. आत्ता वेलीवरून तोडून आणलेलं सुगंधी फूल आत्ता जेवढं सुगंधी आहे तासभराने ते पुष्पद्रव्य दिसेल, तिथल्या गुणाचा नाश झालेला असतो. तिथला गुण परागकण जाण्यामुळं परागकण गुणी धरून तिथल्या गुणाचा त्या गुणीसहित नाश झाला असेल वेगळं, पण पुष्पाचा सुगंध नावाच्या धर्माच्या दृष्टीनं नाश झाला ना, नाश झाला. वस्तू दिसली पण तिचा जो विशेष धर्म होता तो गेला. धर्मतः नाश काही वस्तूंचा दिसतो, काही वस्तूंचा स्वरूपतः नाश. ती वस्तू स्वरूपानंच नष्ट होते, तिचं स्वरूपच मावळतं. काही वस्तूंच्या बाबतीमध्ये त्या वस्तूचं जे स्वरूप होतं ते ज्या अवयवांनी संपन्न होतं त्याच्यातल्या काही अवयवाचा नाश होतो. धर्माच्या नाशानं वस्तू दिसूनही ती तशी नाही असं म्हणलं की वस्तूचा नाश झाला. वस्तूचं संपूर्ण स्वरूप नष्ट होण्याच्या योगानं ती वस्तू नष्ट झाली, वस्तूचा विनाश झाला. वस्तूचं स्वरूप ज्या अवयवांनी सिद्ध झालं होतं त्याच्यापैकी काही अवयव जाण्याने वस्तूचा जो नाश झाला, अवयवतः नाश झाला. याच्यापैकी एकही नाश ज्या तत्त्वाच्या बाबतीत संभवनीय नाही
त्या तत्वाला म्हणायचे सत्य. धर्मतः नाश नाही, अवयवतः नाही, स्वरूपतः तरी नाहीच नाही, असं जे तत्व त्याला म्हणायचं सत्य. नाशाचा विचार करताना 2-3 पद्धतीनं नाश सांगितले. स्वतः, परतः, आश्रय नाशात, आश्रित नाश. 3 पद्धतीनं नाशाचा विचार आहे. कोणताही नाश परमात्म्याला नाही. एखादी वस्तू स्वतः नष्ट होते. एखादं फळ आहे आपण आणून ठेवलं, पेढे आहेत आणून ठेवले, वर्षभर त्या कोनाड्याकडं पाहिलंच नाही. वर्षाने घर सारवायचं होतं, रंग लावायचा होता म्हणून कोनाड्याकडे दृष्टी गेली आणि पेढे पाहिले. पुढा पेढ्याचा दिसतो पण आत पेढे नसतात. नाश झालेला. स्वतः नाश, परतः नाश. एखादी वस्तू आहे, स्वतः ती नष्ट झाली नाही, दुसऱ्याचा काहीतरी प्रयत्न त्या वस्तूच्या नाशाकरता उपयोगी ठरला. मडकं ठेवलं होतं, पाणी भरायचं होतं, थंडगार पाण्याची गरज होती म्हणून नवीन आणलं होतं, पण पोरगं पळत आलं आणि त्याच्यावरून गेलं. पोराची लाथ लागली, मडकं फुटलं. पोराची लाथ लागणं हा दुसऱ्याचा प्रयत्न, परतः नाश. त्याच्याने झालेला मडक्याचा नाश दुसऱ्याकडून झालेला असल्यामुळे तो परतः नाश. आणि तिसरा प्रकार, ती जी वस्तू आहे त्या वस्तूचा जो आश्रय आहे त्या आश्रयाचाच नाश झाल्यामुळं आश्रित असलेल्या त्या वस्तूचा